आपण सगळ्यांनी ऑनलाईन ऑर्डर केलेलीच आहे आणि सगळ्यांबरोबर कधी ना कधी हे झालेलंच असेल की मागवले काहीतरी एक आणि आलंय भलतंच. भरपूर स्कॅम होतात. या स्कॅम पासून वाचण्यासाठी आमचा पुढचा आयडिया बाज एक नवीन आयडिया घेऊन येत आहे. तर स्वागत करूया रचना गुप्ताचं. मैं नचूं कमरिया बांध के मेरा सब कुछ तुझको मान के तेरी धुन में सीना तान के तेरी हो गई बावरिया. तर टायटन्स ही आहे एक्सपेक्टेशन आणि जे डिलिव्हर झालंय त्याला म्हणतात रियालिटी. हेच होतं ना टायटन्स. स्क्रीनवर दिसते मिस वर्ल्ड लेवलची व्यक्ती आणि जेव्हा डिलिव्हर होते तेव्हा वाटतं वीरान वस्ती. ऑनलाईन शॉपिंग हल्लीची एक टॉक्सिक रिलेशनशिप झालीये. दरवेळी विचार करतो की आता नाही घेणार, ही शेवटची वेळ आहे. ऍड बघून परत तोल जातो. असं वाटतं की आउटफिट बघून सगळे बोलतील ओय होय, पण घालतात सगळे बोलतात मोये. पण आता यापुढे अपेक्षा आणि रियालिटी यात दंगल होणार नाही. थँक्यू मॅम. सादर करत आहोत लाईव्ह स्टोअर, भारताचं लाईव्ह स्ट्रीमिंग शॉपिंग ऍप जिथे तुम्हाला सगळं काही लाईव्ह दाखवलं जातं. येस, एक वेगळा शॉपिंग एक्सपिरियन्स जिथे कपडा स्क्रीनवर बोलतो. म्हणजे आपल्या प्लॅटफॉर्मवर कोणीही सेलर लाईव्ह येऊन आपलं प्रॉडक्ट सेल करू शकतो. सेलर इथे तुम्हाला फक्त प्रॉडक्ट दाखवणार नाही तर तो फोल्ड करेल, चुरगळेल, खेचेल आणि झूम करून सुद्धा दाखवेल. इतकं खरं वाटेल की जणू कपडा स्क्रीनच्या बाहेर येऊन तुमच्या कुशीत पडेल. काहीही मिस्ट्री नाही आणि स्टोरीमध्ये कुठलाही ट्विस्ट नाही. म्हणजे तुम्हाला जे दिसतं तेच मिळतं. लाईव्ह स्टोअरचं ध्येय आहे की तुमच्या कार्टमध्ये फक्त आणि फक्त रियालिटी असायला हवी, फेक प्रोडक्ट किंवा डिसअपॉइंटमेंट नाही. तर इन्व्हेस्टर्स, तुम्ही रेडी आहात का लाईव्ह स्टोअर सोबत लाईव्ह जायला? येस, प्लीज दाखवा. हो, दाखवा ना. सगळ्यात आधी जाणून घेऊया रचनाची ही आयडिया आली कुठून. मी 8 वर्षांपासून सोशल कॉमर्स बिझनेस करत आहे, घरात बसून. तिथे मला असं समजा की दिवसाला मला 10 कस्टमर्स येत असतील. त्यातल्या 8 कस्टमरचा हाच बेसिक प्रश्न असायचा की माझ्यासोबत ऑनलाईन शॉपिंगमध्ये खूप स्कॅम झाले आहेत. आम्ही बघतो काहीतरी एक आणि मिळतं दुसरंच काही, राईट? कारण कस्टमर म्हणतो की आम्हाला व्हिडिओ कॉल करून दाखवा, आम्हाला रिअल व्हिडिओ पाठवा, राईट? तर त्यामुळे काय होतं ना की खूप जास्त वेळ खर्च होतो. तर असा कुठलाही प्लॅटफॉर्म मला पर्सनली नाही मिळाला जिथे मी आपल्या कस्टमर्सला लाईव्ह दाखवू आणि आपलं काम ऑटोमेशनने करू. त्यामुळे मला वाटलं की लाईव्ह स्टोअर का सुरू करू नये, जिथे माझ्यासारखे छोटे सेलर्स टियर 2 आणि टियर 3 सिटीजचे माझ्या प्लॅटफॉर्मवरती लाईव्ह येतील आणि आपलं प्रोडक्ट विकतील. ज्या कस्टमर्सच्या क्वेरीज आहेत त्या सॉल्व्ह करतील, लाईव्ह मध्ये ज्या काही शंका असतील त्या क्लिअर करतील आणि डायरेक्टली ऑर्डर पण प्लेस करू शकतील. मग याचा डेमो आणलाय तुम्ही? हो मॅम, आहे. पाहायचा का? तर हे आहे आमचं लाईव्ह स्टोअर ऍप. यात आमचं USP आहे लाईव्ह स्ट्रीमिंग. तर फर्स्ट ऑफ ऑल आमचं USP लाईव्ह आहे, म्हणून आम्ही सगळ्यात वर लाईव्ह स्टोअर दाखवलंय, जिथे बेसिकली जो युजर आहे तो लाईव्ह पाहू शकतो. तर रचनाजी आता लाईव्ह पाहू शकतो? हो, नक्की सर. मॅम, तुम्ही पाहू शकता की तुम्हाला सगळ्यात वर लाईव्ह ऑप्शन दिसेल. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला माझा ड्रेस दाखवते जो फार छान दिसतोय, राईट? तुम्हाला कुठलाही डाऊट आहे तुम्ही तो कमेंट करा आणि मला विचारा, मी उत्तर देते. ठीक आहे, मी माझे प्रश्न सुरू केलेत. ठीक आहे. फॅब्रिक याचं मस्लिनचं फॅब्रिक आहे मॅम. हो, याची किंमत आहे 500 रुपये फक्त. सूटची लांबी आहे 47 इंच. फारच इंटरेस्टिंग आहे. तुमचं जे ऍप आहे त्यावर रिस्पॉन्स कसा आहे? मॅम, ऍक्च्युली आमचं ऍप लाईव्ह जायचं आहे, पब्लिश होणार आहे, पण याआधी आम्ही प्रोटोटाईप टेस्टिंग पूर्ण केलेली आहे. जसं मी ऑलरेडी सांगितलं आहे की मी या क्षेत्रातच आहे, तर माझ्याकडे कस्टमर बेस पण आहे आणि सेलर्स बेस पण आहे. मॅडम, तुम्ही आतापर्यंत किती खर्च केला हे ऍप डेव्हलप करायला? सर, 5 लाख आतापर्यंत खर्च केले. आणि आता जो तुमचा कस्टमर बेस आहे तो किती मोठा आहे? अंदाजे 20,000पेक्षा जास्त कस्टमर्स आहेत माझे. तर माझे जास्त कस्टमर्स व्हॉट्सअप स्टेटस मधूनच येतात. तर रचना, हा लाईव्ह स्टोअर ऑलरेडी लाईव्ह आहे? हे अजून सर, आम्ही लॉन्च प्ले स्टोअरला अप्लाय केलेला आहे, अप्रुव्हल येणं बाकी आहे.
हा म्हणजे सर तुम्ही जे विचारत होतात अजून हे आलेलं नाहीये प्ले स्टोअरवर, तर मग कदाचित त्याच्यावर प्रेक्षक वर्ग नसणार. हो. पण आपल्याकडे स्टुडिओमध्ये प्रेक्षक आहेत. जर आम्ही आमच्या जनतेला विचारलं की रचनाजी जे लाईव्ह कॉमर्स बनवू पाहतायत त्याची तुम्हाला किती गरज आहे, तुमची वेळ सुरू होते आता. %51 लोकांना वाटते की यांच्या प्रोडक्टची गरज आहे आणि 49% लोकांना वाटते की याची गरज नाही. रचनाजी तुमची इच्छा काय आहे? 50 लाख कन्व्हर्टेबल नोटवर 30% डिस्काउंट सोबत. तुमचा आज फेअर आहे, कारण प्री रेव्हेन्यू कंपनी आहे, प्री लॉन्च कंपनी आहे, त्यामुळे आज तसा हो. फेअर आहे. एकतर ॲप अजून रेडी नाहीये आणि बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे आणि हे अजून प्रोटोटाईप स्टेजवर आहे. म्हणून यांना लिबर्टी तर्फे यांना एक ऑफर देऊ इच्छितो की जी आमची फुटवेअरची मार्केटिंग आहे, प्रोडक्ट्स यांनी आपल्या लाईव्ह प्लॅटफॉर्मवर विकावं आणि या टेस्टिंग पिरियडमध्ये जे काही हे विकतील त्यातला 10% रेव्हेन्यू हा पूर्णपणे त्यांना मिळेल, जो ते वापरू शकतात कुठल्याही कामासाठी. मला तुमची आयडिया फार प्रॉमिसिंग वाटते. मी तुम्हाला महिन्यातून 3 तासाची माझी मेंटरशिप देऊ शकते. आपल्या सोशल मीडिया टीम बरोबर कनेक्ट करून त्यांच्या कम्युनिटीचे इन्साइट्स देऊ शकते. त्यामुळे तुम्ही जे काही बनवताय त्याच्या टेस्टिंगला मजबूत करता येईल. मी तुम्हाला माझ्या वतीने कोणताही सपोर्ट देऊ शकते, वेळोवेळी मदत करू शकते, ज्यामुळे तुमचे ॲप डाउनलोड होईल. जेव्हा तुमचे पहिले 1000 कस्टमर्स डाउनलोड करतील त्याच्या स्पीडवरून लक्षात येईल की तुमचं ॲप कुठवर जाऊ शकतं. या टायटन्सची ऑफर चांगली आहे, त्यामुळे मला वाटतं त्यांच्यासोबत पुढे जायला हरकत नाहीये. पण जेव्हा लाईव्ह कॉमर्स पिकअप होईल ना, त्यावेळेस तुम्ही नक्की सक्सेसफुल व्हाल. सर होणार, आता लाईव्ह स्टोअरनेच होणार. हो नक्कीच. रचनाजी, ऑल द गुड विशेस. आणि तुम्हाला जी काही मेंटरशिप किंवा कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल कोणत्याही दुसऱ्या स्तराच्या शहरात, विशेष करून मध्य प्रदेशमध्ये जिथून मी आलो आहे, मी तुम्हाला नक्कीच सपोर्ट करेन. थँक्यू सो मच टायटन्स. यांच्या आयडियाचं आणि मेहनतीचं कौतुक करावं असं वाटतं की ॲज अ सिंगल लेडी एंटरप्रेनर एका प्रॉब्लेमला आयडेंटिफाय केलं, त्याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला आणि आयडिया घेऊन आयडियाबादच्या मंचावर आलात. मला फार छान वाटलं. तुम्ही कर्नलचं नाव नक्कीच मोठं कराल. थँक्यू व्हेरी मच रचना. येस प्लीज. टायटन्स, आपल्या स्टुडिओ ऑडियन्समध्ये असे अनेक लोक आहेत जे भविष्यातील एंटरप्रेन्योर्स आहेत आणि मला खात्री आहे त्यांच्याकडे तुम्हाला विचारण्यासारखे अनेक प्रश्न आहेत. तर आमच्या प्रेक्षकांमधून कोणाला काही विचारायचं असेल आपल्या टायटन्सना? येस प्लीज. हॅलो एव्हरीवन, माझं नाव सायमा कादरी आहे. मी मुंबईची आहे. मला अर्जुन सरांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आम्हाला प्लीज सांगू शकाल का की प्री मनी व्हॅल्युएशन आणि पोस्ट मनी व्हॅल्युएशन काय असतं? नक्कीच. जर मी तुम्हाला सांगितलं की कंपनीची व्हॅल्युएशन 100 करोड आहे आणि तुम्ही 20 करोड टाकत आहात, तर लोक असा विचार करतील की 100च्या वर 20 म्हणजे 20% तुम्हाला या कंपनीत मिळतील. पण जेव्हा तुम्ही कंपनीत पैसे टाकता तर कंपनीची व्हॅल्यू त्या कॅशने वाढते. तर ऍक्च्युली जेव्हा तुम्ही 100 करोडच्या व्हॅल्युएशन मध्ये 20 करोड टाकता तर कंपनीची व्हॅल्यू बनते 100 अधिक जे 20 करोड जे तुम्ही टाकताय ती कॅश, तर 120. तर ऍक्च्युली तुम्ही 100 करोड प्री मनी व्हॅल्युएशन मध्ये पैसे टाकता तर कंपनीची व्हॅल्युएशन 120 झाली आणि तुम्हाला 120च्या वर 20 म्हणजे 16.7% मिळतात. तर हा आहे प्री मनी आणि पोस्ट मनी व्हॅल्युएशन मधला फरक. थँक्यू सो मच सर. असे अनेक प्रश्न असतील यांच्या मनात जे एक एक करून आम्ही पुढे विचारणार आहोत आणि तुमच्या एक्सपिरियन्समुळे आम्ही हे जाणून घेऊ की आमची घरी बसलेली जनता याला कसं समजून घेईल.